तर आज मी करणार आहे मस्तपैकी सगळ्यांनाच आवडणारा असा एक पदार्थ, तो म्हणजे वडापाव। तर त्याच्यासाठी मी इथे 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर तसंच 6 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला पहिलं वाटण करून घ्यायचे, म्हणजे ठेचा करायचा आहे। ते करण्यासाठी मी इथे अद्रकचे तुकडे घेतलेत असे, आणि तसंच लसूण घेतलाय। तर अद्रक लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि थोडासा लसूण मी साईडला ठेवते। तो लसूण मला चटणीसाठी लागणार आहे म्हणून मी तो साईडला ठेवते। तसंच 1 चमचा जिरे घेतले मी इथं, आणि तसंच इथं मी मिरच्या घेतलेल्या टाकून घेते। तर मी 6 बटाट्यांच्या प्रमाणानुसार 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता मस्तपैकी आपल्याला हे वाटून छान असा ठेचा तयार करायचा आहे। तर मी हे वाटून घेते। तर बघू शकता छानपैकी हे वाटण माझं तयार झालेलं आहे, म्हणजेच की आपला ठेचा तयार झालाय। तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया। तर सगळ्यात आधी इथे बटाटे मी शिजवून घेतले होते, 6 बटाटे। तर ते बटाटे मी छानपैकी असे बारीक करून घेते। तर असा काट्याचा चमचा मी घेतलेला आहे, तर ते काट्याच्या चमच्याने बटाटे असे कट करून छानपैकी बारीक करून घेणार, म्हणजे स्मॅश करून घेणार आहे। तर बघू शकता सगळे बटाटे आपल्याला कसे स्मॅश करून घ्यायचे। तर बघू शकता छानपैकी आपले बटाटे स्मॅश झालेले आहेत, म्हणजे बारीक झालेत। तर आता आपण फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 पळी तेल गरम केलेलं आहे। छानपैकी तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि तसंच 1 चमचा मोहरी टाकून घेते, आणि छानपैकी हे जिरे मोहरी आपल्याला तडकून द्यायचंय। तर ते तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा, जो ठेचा आपण करून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे मस्तपैकी तडका झालेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकून घेते। तर इथे मी हळद टाकलेली आहे, आणि हळद परतल्यानंतर जास्त परतायची नाही, जेणेकरून हळद करपेल। त्याच्यानंतर लगेच मी ह्याच्यामध्ये वाटलेला आपला ठेचा टाकून घेते, आणि तो पण छान असा परतून घेते। होऊ शकता ठेचा परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा प्रमाणानुसार मीठ टाकून घ्या। तर मी तर माझ्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर छानपैकी परत एकदा मिक्स करून घेणार आहे। तर छानपैकी आपला ठेचा परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे बटाटे आपण स्मॅश केले होते ते बटाटे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर बघू शकता मी बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घेते, आणि बटाटा टाकल्यानंतर मस्तपैकी आपल्याला ठेचा पूर्णपैकी बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर छानपैकी हे मी आता मिक्स करून घेते। बघू शकता छान असं मिक्स झालंय। तर आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर नक्कीच टाका, कोथिंबीरीने वडापावला खूप छान अशी चव येते। तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते, आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून साईडला एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचं। तर ज्या प्लेटमध्ये मी बटाटे स्मॅश केले होते त्याच प्लेटमध्ये आता हे मिश्रण मी काढून छानपैकी थंड करायला ठेवून देते। आता ते थंड होईपर्यंत आपण वडापावासाठी बॅटर तयार करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं 1 मोठी वाटी बेसन घेतली आहे, तसंच 1 चमचा
मिरची पावडर आणि चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ, कारण की आपण बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये जास्त टाकायची गरज नाही. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छानपैकी आता हे चाळून घेते मी. तर बघू शकता छानपैकी हे चाळून झालेलं आहे पीठ. तसंच त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते आणि ओवा टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेते. आता मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी आपलं हे बॅटर तयार करायचं आहे. तर बघू शकता घट्टसरपणा मी केवढ्या प्रमाणात ठेवलेला आहे. ज्या प्रमाणात व्हिडिओत दिसत आहे त्याच प्रमाणात ठेवायचं आहे. आणि आपला बॅटर तयार झालेला आहे. तसंच आपला बटाटा सुद्धा थंड झालेला आहे. तर आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घेते मी परत एकदा, जेणेकरून कोथिंबीर सगळ्या बटाट्यामध्ये छान अशी मिक्स होईल, म्हणून परत एकदा मी हे मिक्स करते. तर बघू शकता छान असे मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला बटाट्याचे वडे तयार करायचे. त्याच्यासाठी मी इथं थोडंसं हातावर तेल लावून घेते आणि तेल लावल्यानंतर मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे. वडापावाचा आकार सर्वांनाच माहिती असेल, तर तसं आपल्याला हे बटाट्याचे वडे तयार करून घ्यायचे. तर सगळे वडे मी तयार करून घेते आणि ते एका साईडला प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता छानपैकी असे माझे बटाट्याचे वडे सगळे तयार झालेले आहेत. तर आता इथे दुसऱ्या साईडला आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि सर्वात अगोदर आता आपल्याला चटणीची तयारी करायची. मगाशी जो लसूण आपण साईडला काढून ठेवला होता तो लसूण मी आता तेलामध्ये टाकून छान असा 1 मिनिटासाठी परतून घेते. तर बघू शकता छान असा लसूण परतून झालेला आहे. तर हा आता मी साईडला काढून घेते. तसंच आता आपण जे बॅटर केलं होतं बेसनाचं, त्याची आपल्याला असं बुंदी जशी सोडतो तसं तेलामध्ये आपल्याला सोडून त्याचा चुरा तयार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याची चटणी करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं बेसनाचा चुरा तेलात छानपैकी टाकून घेते. तर बघू शकता मी हाताने पण टाकते, चमच्याने पण टाकते. तर पहिल्यांदा मी चमच्यानेच टाकलंय आणि आता मी हाताने टाकून दाखवते. तर असं आपल्याला बुंदी टाकल्यासारखं टाकायचं आहे छानपैकी हा चुरा. ह्यानेच आपल्याला चटणी बनवायची आहे. तर बघू शकता छानपैकी हा चुरा टाकलेला आहे आणि मस्तपैकी आपला तळून सुद्धा झालाय. तर आता मी हा साईडला काढून घेते प्लेटमध्ये. ज्या प्लेटमध्ये लसूण काढला होता त्याच प्लेटमध्ये मी हे काढून घेते. आता सगळा चुरा साईडला काढल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ. चुरा म्हणा किंवा भुगा म्हणा. आता ह्याच्यामध्ये आपण वडे टाकून घ्यायचे. तर छानपैकी मी त्या बेसनाच्या बॅटरमध्ये वडे मिक्स करून असे चमच्याने तेलामध्ये सगळे सोडून घेते आणि छानपैकी मोठ्या गॅसवर आपल्याला खरपूस असे हे वडे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर छान असे वडे आपण तळून घेऊया.
तर बघू शकता छान असे आपले हे वडे मस्तपैकी आपला बटाटा वडा हा तळून तयार झालेला आहे। तर आता आपण हे वडे साईडला काढून घेऊया। सगळे वडे मी तयार करून घेते। सगळे वडे तयार झालेले आहेत। आता आपण इथं चटणी करून घ्यायची। त्याच्यासाठी मी इथं जो चुरा आपण किंवा भुगा तळून घेतला होता त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर आणि थोडंसंच मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि ते वाटून घेतलंय। तर बघू शकता छान अशी आपली सुक्की चटणी तयार झालेली आहे। तर सगळे वडे तयार झालेत। तर आता आपण प्लेट करून घेऊया। तर त्याच्यासाठी मी 2 पावाची लादी घेतली होती। तर त्यातले 2 पाव असे काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता आपण ही चटणी टाकून घ्यायची आहे। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। खूप छान आणि खूप चविष्ट असे वडेपाव तयार झालेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये छान असे हे वडे आपण टाकून घ्यायचे। तर बघू शकता मस्तपैकी आपले वडे तयार झाले। तसंच थोडासा भुगा मी किंवा चुरा साईडला काढून ठेवला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। छान अशी चव येते आणि मस्तपैकी आपला हा वडापाव तयार झालेला आहे। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। खूप छान अशी चविष्ट हे वडेपाव झालेले आहेत। तर बघू शकता माझा वडापाव तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करायला कमेंट करायला विसरू नका। तर बघू शकता